नमस्कार, मी अभिलाषा वर्तक, सामाजिक कार्यकर्ती। आज जो मी व्हिडिओ बनवते हा व्हिडिओ एक नॅशनल प्लेअरबद्दल मी व्हिडिओ बनवते। गौरी नरेश गुरव ही नायगाव ईस्टमध्ये राहणारी फुटबॉल प्लेअर आहे आणि ती फुटबॉल प्लेअर तिने 3दा महाराष्ट्राला आपला रिप्रेझेंट केलेला आहे, मेडल आणलेला आहे आणि आपल्या इंडियाला देखील, आपल्या भारतला देखील तिने रिप्रेझेंट करून सिल्वर मेडल आणलं। गौरीची फॅमिली इतकी स्ट्रॉंग नसल्यामुळे गौरीच्या आईला जेव्हा कळालं की महानगरपालिकेमधून जेव्हा एखाद्या स्टुडंट, जेव्हा एखाद्या प्लेअर महाराष्ट्राला रिप्रेझेंट करतो किंवा आणि मेडल आणतो किंवा आपल्या देशाला, भारतला रिप्रेझेंट करून मेडल आणतो तर त्यांना स्कॉलरशिप मिळते। या अनुषंगाने अश्विनी म्हणजे गौरीची आई ही महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये गेली आणि गौरीचा संपूर्ण फॉर्म भरला 24 जुलै 2024 मध्ये। 2024 जुलैला फॉर्म भरल्यानंतर आता 2025 संपत आलाय तरी सुद्धा आपल्या नॅशनल प्लेअरला स्कॉलरशिप मिळत नाही। जेव्हा मला अश्विनीने सांगितलं की ताई, आम्ही अनेक वेळा महानगरपालिकेमध्ये गेलो, तक्रार केली की आम्हाला स्कॉलरशिप मिळत नाही, माझ्या मुलीला स्कॉलरशिप मिळत नाही, ते नेहमी सांगतायत की तिचा फॉर्म प्रोसेसमध्ये आहे। आणि जेव्हा अश्विनीने मला सांगितलं तेव्हा प्रमोद गोयल जे महानगरपालिकेचे जे सीनियर क्लर्क आहेत त्यांनी देखील मला असं सांगितलं की तिचा फॉर्म प्रोसेसमध्ये आहे। वेअर एज प्रमोदजी, तुम्ही स्वतः अश्विनीला असं सांगितलेलं होतं की जुलैमध्ये फॉर्म भरला तर ऑगस्ट ते सप्टेंबरपर्यंत अश्विनीच्या अकाउंटमध्ये स्कॉलरशिपची अमाऊंट येईल, पण 2025 संपत आला तरी सुद्धा ती अमाऊंट आली नाही। मी तुम्हाला अनेक वेळा फॉलोअप केला, त्यानंतर जे आपले आयुक्त आहेत मनोज सर, त्यांना मी कंटिन्यू फॉलोअप केला आणि त्यांनी मला खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला आणि त्यांनी मला हेल्प देखील केली। त्यांनी मला सांगितले की मॅडम, आपण हे काम करून घेतो आणि 30 ऑक्टोबरला मनोज सरांनी सांगितले की गौरीचं स्कॉलरशिपचं काम झालं। नोव्हेंबर महिना पूर्ण गेल्यानंतर परत अश्विनीने मला कॉल केला आणि मला सांगितलं की ताई, आपली गौरीने 3दा महाराष्ट्राला रिप्रेझेंट करून मेडल आणलं, एकदा भारतला रिप्रेझेंट करून सिल्वर मेडल आणलं फुटबॉलमध्ये, तरी सुद्धा तिच्याबद्दल कोणाला काहीच नाही आणि महानगरपालिकेने जी स्कॉलरशिप अमाऊंट तिला दिली पाहिजे होती ती अजून देखील दिली नाही। त्यामुळे आता मला हे पाऊल उचलावं लागतं। येणाऱ्या 8 दिवसामध्ये जर का गौरीचं स्कॉलरशिपची जी अमाऊंट आहे तिच्या अकाउंटमध्ये नाही आली तर मी तुमच्या ऑफिसच्या बाहेर ठामपणे बसून राहणार। जोपर्यंत तुम्ही गौरीची स्कॉलरशिपची अमाऊंट देत नाहीये तोपर्यंत तुमच्या ऑफिसच्या बाहेर मी धरणं आंदोलन करणार आहे। काय असतं माहिती आहे का, जेव्हा एखादी मुलगी किंवा एखादा मुलगा किंवा एखादा प्लेअर जेव्हा त्याला नॅशनल जिंकून येतो, जेव्हा तो आपल्या इंडियाला रिप्रेझेंट करून येतो, आपल्या भारतला रिप्रेझेंट करून येतो, तेव्हा तो फक्त त्याच्या घराचं नाव मोठं नाही करत, तर ती व्यक्ती जी आहे त्याच्या घराचं नाव, आपल्या एरियाचं नाव, तालुक्याचं नाव, जिल्ह्याचं नाव, आपल्या महाराष्ट्राचं नाव आणि मग आपल्या देशाचं नाव खूप मोठं करतो आणि त्याचा तुम्हाला जरा देखील अभिमान नाही आहे। मग जे तुम्हाला पगार मिळतो तो पगार नक्की कसला मिळतो? तुम्ही खुर्च्या ज्या गरम करतायत त्याचा पगार मिळतो का तुम्हाला? आणि जर तुम्हाला त्याचा पगार मिळत असेल खुर्ची गरम करण्याचा, तर आज मी तुम्हाला सांगते की येणाऱ्या 8 दिवसामध्ये जर का गौरीला स्कॉलरशिप फी नाही मिळाली आणि तुम्ही काय म्हणालेले की 1 वर्षापर्यंत जे तुम्ही फॉर्म भरला त्याचं 1 वर्षापर्यंत ती 4दा जाऊन येऊ दे का 5दा जाऊ देऊ दे, तिला आम्ही स्कॉलरशिपची फी एकदा देणार, पण तुम्ही एकदाही दिलेली नाही। आणि मला देखील प्रमोदजी तुम्ही हेच मेसेज केला आहे की प्रोसेसमध्ये आहे। काय असते हो प्रोसेस? नॅशनल जिंकून आल्यानंतर फॉर्म वगैरे सबमिट केल्यानंतर, डिटेल्स दिल्यानंतर गौरीच्या फॉर्ममध्ये काय प्रॉब्लेम आहे की तिचा फॉर्म तुम्ही अजून अडकून ठेवलेला आहे, हे एका नॅशनल प्लेअरबरोबर जे तुम्ही करतायत हे फार चुकीचं आहे आणि ते चुकीचं मी होऊ देणार नाही। मी आपल्या वसई तालुक्याचे जे आमदार आहेत स्नेहाताई दुबे, राजन आप्पा आणि आपले खासदार आहेत सावरा सर, ह्यांना देखील सांगते की आपल्या जिल्ह्याचं नाव रोशन करणारी जी आपली गौरी गुरव आहे तिला न्याय मिळाला पाहिजे, तिला तिची स्कॉलरशिप अमाऊंट मिळाली पाहिजे। कारण की तिची आई मला हे सांगते की ताई, गौरी आता 10वीला आहे आणि तिच्या 10वीची मी शाळेची फी देखील अजून भरलेली नाही आहे आणि माझी इच्छा आहे की माझी मुलगी स्पोर्ट्समध्ये आणखीन पुढे गेली पाहिजे आणि डेफिनेटली गौरी, मी तुझ्याबरोबर आहे आणि नेहमी राहणार। जय हिंद, जय महाराष्ट्र।